हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण सामान्य विज्ञान वन लाइनर ही सिरीज सुरू करतोय आणि ही सर्व वन लाइनर कशावर आधारित असणार आहे तर स्टेट बोर्डवर आधारित असणार आहे. म्हणजे स्टेट बोर्डची पुस्तक आहे त्यातले वन लाइनर स्वरूपात परीक्षेसाठी इम्पॉर्टंट काय असेच टॉपिक आपण फक्त आता कव्हर करणार आहे. म्हणजे कमीत कमी काळामध्ये तुमचे जास्तीत जास्त घटक अभ्यासन व्हावा आणि त्यातले महत्त्वाचे पॉईंट सुद्धा लक्षात राहावे या अनुषंगाने या सिरीजची किंवा या लेसनची रचना करण्यात आली. तुम्ही जास्तीत जास्त रिस्पॉन्स दिला तर आपण सर्व विषयाच्या अशा प्रकारे स्टेट बोर्डच्या वन लाइनर कव्हर करू. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकॉन दिसतंय त्याच्यावर क्लिक करा. म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेल्या वेगवेगळ्या नोट्ससाठी वेगळं चॅनल आहे, विज्ञानासाठी वेगळा चॅनल आहे आणि जनरल असं 3 चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ते तुम्ही पाहून घ्या. तर आज आपण काय करूया, वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आज आपल्या लेसनचा सगळ्यात पहिला महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे पेरिपॅटस हा प्राणी. पेरिपॅटस हा प्राणी कोणत्या दोन प्राण्यांना जोडणारा दुवा आहे तर पेरिपॅटस हा प्राणी ॲनेलिडा आणि संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे. अशा टॉपिकवर परीक्षेला प्रश्न विचारले गेलेत ह्याच्या अगोदर, त्यामुळे हा पॉईंट महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर डकीबल प्लॅटिपस हा जो प्राणी आहे, आता या प्राण्याचं वैशिष्ट्य काय आहे तर हा प्राणी सरीसृप प्राण्याप्रमाणे अंडी घालतो परंतु सस्तन प्राण्याशी नाते सांगतो. कोणत्या गोष्टीनुसार तर याला दुग्ध ग्रंथी आणि शरीरावरची केस म्हणजे दोन्ही गोष्टींचं साधर्म्य याला यामध्ये पाहायला मिळतं. दुसरं म्हणजे लंगफिश. आपण लंगफिश म्हणल्यानंतर कल्ल्याद्वारे ते श्वसन करतात असं म्हणतो, परंतु लंगफिश हा जरी मासा जरी असला तरी तो फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो, त्यामुळे हा सुद्धा एक वेगळा प्राणी. माहित आहे का तुम्हाला, या सेक्शनमध्ये हे पॉईंट दिलेत, परीक्षेसाठी हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे गहू किंवा तांदळाचं पीठ व सोयाबीन यांच्या मिश्रणानं किण्वन तयार आता ह्याच्यामध्ये काय सांगायचं आहे ना तर सोया सॉस कसा बनवला जातो तर त्याच्यासाठी असलेला महत्त्वाचा कोणत्या कवकाच्या सहाय्याने हे बनवलं जातं. आता सोया सॉस बनवण्यासाठी कशाचं मिश्रण लागतं तुम्हाला, गहू किंवा तांदळाचं पीठ आणि सोयाबीन याचं मिश्रण लागतं आणि या मिश्रणामध्ये ॲस्परजिलस ओरायझी, काय नाव आहे, ॲस्परजिलस ओरायझी, हे जे कवक आहे या कवकाच्या साह्यानं सोया सॉस बनवला जातो. हे जे नवीन आलेलं स्टेट बोर्ड आहे ना 10वीचं त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे. तर सोया सॉस बनवताना काय कशाचं मिश्रण लागतं तर गहू किंवा तांदळाचं पीठ आणि सोयाबीन, त्याच्यामध्ये कोणतं कवक मिसळायचं आहे तर ॲस्परजिलस ओरायझी. हे ॲस्परजिलस ओरायझी खूप महत्त्वाचं आहे की सोया सॉस बनवण्यासाठी उपयुक्त ठरतं. त्याच्यानंतर आणखी काही महत्त्वाचे पॉईंट दिले, त्यामध्ये पहिलं महत्त्वाचं येतं ते म्हणजे सुडोमोनॉस हे जीवाणू. आता सुडोमोनॉस हे जीवाणू काय करतात तर प्रदूषित पाणी आणि जमीन याच्यामध्ये असलेला हायड्रोकार्बन असेल किंवा त्यालासारखी काही प्रदूषके असतात हे वेगळी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. म्हणजे काही जीवाणूंचा उपयोग सुद्धा प्रदूषक जे आहेत पाण्यामधली तर त्यालासारखी प्रदूषक हे वेगळे करण्यासाठी उपयुक्त होतो. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं येतं ते म्हणजे सुडोमोनॉस. तर सुडोमोनॉस हे जीवाणू काय करतात, जे प्रदूषित पाणी आणि जमीन यामध्ये असलेले हायड्रोकार्बन असतील किंवा त्यालासारखी प्रदूषक वेगळे करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्याच्यानंतर टेरिस विटाटा ही नेचे जातीतील वनस्पती आहे. टेरिस विटाटा, त्याला पी सायलेंट असतो बरं का, इंग्रजीमध्ये स्पेलिंग बघा PTRIS, त्याला पी सायलेंट असतो. जसं न्युमेनियामध्ये सुद्धा पी सायलेंट असतो स्पेलिंगमध्ये, तसं टेरिस विटाटा ही जी नेचे जातीतील वनस्पती आहे, नेचे जातीतील वनस्पती ही जमिनीमधून एका धातूचं शोषण करते तर त्या धातूचं नाव आहे आर्सेनिक. टेरिस विटाटा ही वनस्पती, नेचे जातीतील वनस्पती आर्सेनिक, जमिनीतला आर्सेनिक धातू शोषून घेते, त्यामुळे याचं सुद्धा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. परीक्षेसाठी हा सुद्धा पॉईंट महत्त्वाचा आहे, नवीन आलेल्या स्टेट बोर्डमध्ये हे सर्व दिलेलं आहे. त्याच्यानंतर भारतातील जनुकीय दृष्टी उन्नत मोहरीची एक जात सेलेनियम खनिज मोठ्या प्रमाणात शोषून घेते. काय, सेलेनियम. त्याच्यानंतर सूर्यफूल आपल्या सगळ्यांना माहित असेल. सूर्यफूल कोणते दोन धातू शोषून घेते जमिनीमधून तर सूर्यफूल हे युरेनियम आणि आर्सेनिक हे शोषून घेऊ शकते. हा सुद्धा पॉईंट महत्त्वाचा आहे, सूर्यफूल युरेनियम आणि आर्सेनिक हे शोषून घेऊ शकते. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा जीवाणू आहे ते म्हणजे डिनोकोकस रेडिओरन्स, रेडिओडोरन्स, डिओ डिनोकोकस रेडिओडरन्स हा जो जीवाणू आहे ना हा का महत्वाचा आहे की सर्वाधिक किरणोत्सार प्रतिकारक जीव आहे. म्हणजे याला किरणोत्सार खूप तो सहन करू शकतो, सर्वाधिक किरणोत्सार प्रतिकारक जीव आहे. कोणता, डिओनोकोकस रेडिओडरन्स, हे काय आहे, सर्वाधिक किरणोत्सार प्रतिकारक जीव आहे आणि हा याच्या जनुकीय बदल करण्यात आले सध्या आले त्यामध्ये आणि अणुकचऱ्यामधला जो किरणोत्सार आहे ना शोषून घेण्यासाठी याचा वापर केला जातोय. परीक्षेसाठी ना हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. परीक्षेला काय विचारलं जाऊ शकेल की कोणता जीवाणू सर्वाधिक किरणोत्सार प्रतिकारक जीव आहे तर त्याचं नाव आहे डिओनोकोकस रेडिओडरन्स. डिओनोकोकस रेडिओडरन्स हा सर्वाधिक किरणोत्सार प्रतिकारक जीव आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अल्फा
पा गवत, 3 पाती गवत, राय यासारख्या ज्या गवताच्या प्रकार आहेत याचा उपयोग वनस्पतीद्वारे उपार्जनासाठी केला जातो, हे लक्षात ठेवा. परंतु हे जे पॉईंट आहेत म्हणजे डिओनोकोकस रेडिओडरन्स खूप महत्त्वाचं आहे, सूर्यफूल जे मी ऑलरेडी डिस्कस केलं महत्त्वाचं आहे, टेरिस विटाटा खूप महत्त्वाचं आहे कारण रासायनिक शोषून घेतं, सुडोमोनास जीवाणू काय करतात तर तेलासारखे प्रदूषक वेगळी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. सोया सॉस बनवताना कोणता कप वापरला जातो तर ॲस्परजिलस ओरायझी हे कप वापरलं जातं. त्यानंतर काही प्राणी पाहिले होते, लंग फिश, डकीबेल प्लॅटिस, पेरिग्विटस. हा झाला पहिला भाग. आता याच्यानंतर आणखी काही महत्त्वाचे पॉईंट पाहूया. आता अणुभट्टीमध्ये ज्या श्रृंखला अभिक्रिया आहेत त्याला नियंत्रित करण्यासाठी न्यूट्रॉनचा वेग व संख्या कमी करण्याची आवश्यकता असते. म्हणजे अणुभट्टीमधल्या ज्या श्रृंखला अभिक्रिया आहेत तर ह्या कमी करण्यासाठी न्यूट्रॉनचा वेग किंवा त्याचा संख्या कमी करण्याची गरज असते. त्यासाठी काही गोष्टींचा वापर केला जातो. काही गोष्टींना मॉडरेटर म्हटलं जातं तर काही गोष्टींना कंट्रोलर म्हटलं जातं. मॉडरेटरला मराठीत म्हटलं जातं संचलक किंवा मंदक. खूप अवघड शब्द आहे, मॉडरेटरच लक्षात ठेवा. आता न्यूट्रॉनचा जो वेग आहे, न्यूट्रॉनचा जो वेग आहे हा कमी करण्यासाठी कशाचा मॉडरेटर म्हणून वापर केला जातो तर त्याच्यासाठी ग्राफाईटचा वापर केला जातो किंवा जड पाणी यांचा वापर केला जातो. म्हणजे न्यूट्रॉनचा वेग अणुभट्ट्या नियंत्रित करण्यासाठी, अणुभट्टीमधली जी श्रृंखला अभिक्रिया आहे ही नियंत्रित करण्यासाठी न्यूट्रॉनचा वेग कमी करणं गरजेचं आहे. आणि हा न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी ग्राफाईट किंवा जड पाणी यांचा मॉडरेटर म्हणून वापर केला जातो. कशाचा? ग्राफाईट आणि जड पाणी. कंट्रोलर म्हणून कशाचा वापर केला जातो? आता न्यूट्रॉन जसं अणुभट्टीतली श्रृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी न्यूट्रॉनची संख्या सुद्धा कमी करणं गरजेचं आहे. न्यूट्रॉनची संख्या जर कमी करायचं असेल म्हणजे वेग कमी करणं तर ग्राफाईट आणि जड पाणी वापरतात. जर न्यूट्रॉनची संख्या कमी करायची असेल तर बोरॉन, कॅडमियम आणि बेरिलियम यासारख्या इत्यादीच्या कांड्या नियंत्रक म्हणून किंवा कंट्रोलर म्हणून वापरलं जातं. म्हणजे अणुभट्टीतली श्रृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी 2 गोष्टींची आवश्यकता आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यूट्रॉनचा वेग कमी करणं आणि हा वेग कमी करण्यासाठी ग्राफाईट किंवा जड पाणी हे मॉडरेटर म्हणून वापरलं जातं. आणि न्यूट्रॉनची संख्या कमी करायची आहे तर हे संख्या कमी करण्यासाठी बोरॉन, कॅडमियम आणि बेरिलियम हे तिन्ही घटक लक्षात ठेवा. बोरॉन, कॅडमियम आणि बेरिलियम याचा कंट्रोलर म्हणून वापर केला जातो. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, परीक्षेसाठी हा इम्पॉर्टंट ठरतो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे पेशीतल्या श्वसनादरम्यान कुठली अभिक्रिया घडते तर पेशीतल्या श्वसनादरम्यान रेडॉक्स रिॲक्शन असं म्हटलं होतं. रेडॉक्स रिॲक्शन ही घडते आणि याच्यामध्ये जो सायटोक्रोम सी ऑक्सिडेज ह्या विकाराचा रेणू इलेक्ट्रॉनचे वहन करून ती अभिक्रिया घडवून आणतो. कोणता विकाराचा रेणू तर सायटोक्रोम सी ऑक्सिडेज. आता याचा जो संदर्भ आहे ना 8वी विज्ञानामध्ये जे दिलेलं आहे तशी वाक्य आहेत, परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहेत म्हणून मी ती कव्हर केलेलं आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनल MPSC साठी स्पेशल नोट्स टाईप आहे तो म्हणजे @MPSC _science_MPSC याच्यावर जाऊन जॉईन करू शकता. तुम्हाला बरेचसे महत्त्वाचे चार्ट आणि गोष्टी तिथं पाहायला मिळतात. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे विद्युत शक्तीचं एकक कोणतं एकक तर वॅट म्हणतो. 1 वॅट हे खूप लहान एकक आहे म्हणजे 1000 वॅट म्हणजे 1 किलोवॅट. आता 1 किलोवॅट हे जे एकक आहे ना हे विद्युत शक्ती मोजण्यासाठी ना जनरली व्यवहारामध्ये वापरलं जातं. परंतु 1 किलोवॅट म्हणजे किती जूल असं प्रश्न परीक्षेला बऱ्याच वेळा विचारण्यात आलेला आहे. तर 1 किलोवॅट म्हणजे 1 किलोवॅट हॉवर म्हणतो ना, 1 किलोवॅट हॉवर आहे असं लिहिलं. 1 किलोवॅट म्हणजे किती वॅट? 1000 वॅट. एका तासामध्ये 60 मिनिटं आणि 60 मिनिटामध्ये किती सेकंद तर 60 सेकंद म्हणून 60 गुणिले 60 एवढे काय झाले सेकंद झाले. 60 गुणिले 60 म्हणजे किती येतात तर ते 3600 सेकंद येतात. म्हणजे 1000 वॅट म्हणजे 3.6 गुणिले 10⁶ वॅट सेकंद असं येतं. वॅट सेकंद म्हणजे ते जूल. म्हणजे तुम्हाला 1 किलोवॅट आवर हे म्हणजे किती येतं तर 3.6 गुणिले 10⁶ जूल एवढं काय येतं त्याची संख्या येते. तर हे परीक्षेला विचारलं गेलेलं आहे याच्या अगोदर. त्यामुळे हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? 1 किलोवॅट आवर इज इक्वल टू 3.6 गुणिले 10⁶ वॅट सेकंद म्हणजेच जूल. वॅट सेकंद म्हणजे जूल हेही तुम्हाला समजलं पाहिजे. परीक्षेला ना ह्या टॉपिकवर ह्याच्यावर 1-2दा प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे हा घटक सुद्धा महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग म्हणजे काय आणि स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन म्हणजे काय. आता एखाद्या स्थायू पदार्थाचं द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना जे स्थिर तापमान आहे ज्या स्थिर तापमानावर जी उष्णता स्थायूमध्ये शोषून घेतली जाते तर त्या उष्णतेला
काय म्हटलं जातं तर स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ मेल्टिंग असं म्हटलं जातं. म्हणजे एखादा स्थायू पदार्थ आहे, काय करायचं आहे, त्याला द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर करायचं आहे. ह्या रूपांतर करत असताना एखादे कॉन्स्टंट टेम्परेचर आहे, कसलं तापमान आहे, स्थिर तापमानावर त्या स्थायूमध्ये जी उष्णता शोषून घेतली जाते तर त्याला स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ मेल्टिंग असं म्हटलं जातं, किंवा त्याला वितळणाचा उष्णतेला वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा, मराठीत लक्षात ठेवूच नका. त्यानंतर स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन म्हणजे काय? वेपरायझेशन म्हणजे द्रव पदार्थ एखादा आहे, एकक वस्तुमान सगळीसारखं आहे, द्रव पदार्थाचं वायूमध्ये पूर्णपणे रूपांतर व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी एका स्थिर तापमानाला जी उष्णता त्या द्रवामध्ये शोषली जाते ना, तर त्या उष्णतेला काय म्हटलं जातं? बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा म्हटलं जातं, म्हणजेच स्पेसिफिक हीट ऑफ वेपरायझेशन, स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन असं म्हटलं. हे दोन कन्सेप्ट आहेत. फक्त तुम्हाला हे समजलं पाहिजे की स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ मेल्टिंग म्हणजे काय? स्थायू पदार्थाचं द्रवात रूपांतर व्हायचं आणि एका स्थिर तापमानाला त्या स्थायूमध्ये जी उष्णता शोषून घेतली जाते त्याला स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ मेल्टिंग म्हणतात. त्यानंतर स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन म्हणजे काय? द्रव पदार्थाचं वायूमध्ये रूपांतर व्हायचं आहे. मग एखाद्या स्थिर तापमानाला एकक वस्तुमानामध्ये ज्या द्रवामध्ये जी उष्णता शोषून घेतली जाते त्या उष्णतेला काय म्हटलं जातं? स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन म्हटलं जातं. हे दोन्ही कन्सेप्ट खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे हवेतील पाण्याच्या वाफ आहे त्याचं प्रमाण कोणत्या राशीच्या साहाय्याने मोजलं जातं? पॉईंट काय आहे? हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण, हवेमध्ये काय जर पाण्याची वाफ असणार आहे बरोबर, त्या वाफेचं प्रमाण तुम्हाला मोजायचं आहे, तर कोणत्या राशीच्या साहाय्याने ते मोजलं जातं? तर ते ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी किंवा त्याला निरपेक्ष आर्द्रता असं म्हटलं जातं. निरपेक्ष आर्द्रता असं म्हटलं जातं. म्हणजे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि ही निरपेक्ष आर्द्रता कशामध्ये मोजतात? तर किलोग्रॅम पर मीटरचा क्यूब, केजी, किलोग्रॅम पर एम क्यूब या एककामध्ये, किलोग्रॅम पर एम क्यूब याच्यामध्ये ही मोजली जाते. ते क्यूब लिहिताना थोडा प्रॉब्लेम येतो मराठीत, म्हणून तसं लिहिलेलं आहे, परंतु हे लक्षात राहू द्या. म्हणजे सर्वसाधारणपणे निरपेक्ष आर्द्रता ही याच्यामध्ये मोजली जाते. त्याच्यानंतर आपल्या डोळ्याबाबतचं, आपल्या डोळ्या ज्या प्राण्यांना किंवा ज्या किरणांना संवेदनशील असतात ना, त्या प्रकाशाची तरंगलांबी किती दरम्यान असणं गरजेचं आहे? तर 400 ते 700 नॅनोमीटर या दरम्यान असणं गरजेचं आहे. म्हणजे त्या प्रकाशाचा, त्या लाईटचा तरंगलांबी किती असणं गरजेचं आहे? तर 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटरच्या दरम्यान असणं गरजेचं आहे. म्हणजे आता कोणत्या रंगाच्या किरणाची तरंगलांबी सगळ्यात जास्त असते आणि कोणत्या किरणांची तरंगलांबी सगळ्यात कमी असते? म्हणजे कोणत्या रंगाच्या? जे तांबडे किरण असतात, तांबड्या रंगाचे किरण, त्यांची तरंगलांबी किती असते? तर 700 नॅनोमीटरच्या जवळ असते, म्हणजे सर्वाधिक असते. आणि जे जांभळ्या रंगाचे किरण आहेत, कुठले जांभळ्या रंगाचे किरण आहेत, त्यांची तरंगलांबी हे 400 नॅनोमीटरच्या जवळ असते. हे लक्षात असू द्या. 1 नॅनोमीटर म्हणजे किती असतो? 1 नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹ मीटर एवढा असतो. 10⁻⁹ मीटर एवढा असतो 1 नॅनोमीटर म्हणजे तांबड्या किरणांची तरंगलांबी सगळ्यात जास्त असते, हे वाक्य झालं. आणि दुसरं म्हणजे जांभळ्या किरणांची तरंगलांबी ही सगळ्यात कमी असते. ओके, तुम्हाला कळालं असेल मी काय सांगतोय. आणि आपले डोळे ज्या प्राण्याला संवेदनशील आहे तर त्याची तरंगलांबी कितीच्या दरम्यान असते? 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर. ओके, म्हणजे 700 पाशी कोण येतं? जांभळा रंग आणि तांबडा रंग, आणि 400 नॅनोमीटर पाशी कोण येतं? जांभळा रंग येतो. संपलं. एवढं लक्षात ठेवलं तरी मोर दॅन इनफ आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट आहे. तो पॉईंट काय आहे की जे पदार्थ, आता मी जनरली वाक्य सांगतोय, लक्षात घ्या, जे पदार्थ उष्णतेचे सुवाहक असतात ते बहुधा विद्युत सुवाहक पण असतात, आणि जे पदार्थ उष्णतेचे दुर्वाहक असतात तर ते विद्युत दुर्वाहक पण असतात. पण त्याला एक सगळ्यात महत्त्वाचा अपवाद आहे, तो म्हणजे हिरा. हिरा जो आहे ना, तर तो विद्युत दुर्वाहक आहे, म्हणजे त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकत नाही. हिरा हा काय आहे? तर विद्युत दुर्वाहक आहे, परंतु त्याच्यामधून हीट पास होऊ शकते. म्हणजे हिरा विद्युत दुर्वाहक आहे, परंतु तो उष्णतेचा सुवाहक आहे. हिरा विद्युत दुर्वाहक असला तरी तो उष्णतेचा काय आहे? सुवाहक आहे. त्याच्यानंतर काही धातू दिलेत, या धातूंची क्रियाशीलता तुम्हाला पाहायची आहे. मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक आणि फेरस. तर त्याच्यामध्ये मॅग्नेशियम जास्त क्रियाशील आहे, त्यानंतर ॲल्युमिनियम, त्यानंतर झिंक आणि त्यानंतर फेरस, असा क्रम येतो धातूंची क्रियाशीलता. हे 4 लक्षात ठेवा, तुम्हाला कसाही प्रश्न सोडवता येतील. मॅग्नेशियम जास्त क्रियाशील, मग त्याच्यानंतर ॲल्युमिनियम जास्त, ॲल्युमिनियम, त्यानंतर झिंक, नंतर फेरस. सगळ्यात कमी फेरसपेक्षा जास्त क्रियाशील झिंकपेक्षा जास्त क्रियाशील ॲल्युमिनियमपेक्षा जास्त क्रियाशील मॅग्नेशियम.
आता ॲल्युमिनियमचे मुख्य धातू कोणतं, तर त्याचं उत्तर आहे बॉक्साईट. बॉक्साईट हे काय आहे, ॲल्युमिनियमचं मुख्य धातू आहे. बॉक्साईटमध्ये कोणत्या प्रकारच्या अशुद्धी असतात, तर बॉक्साईटमध्ये सिलिका म्हटल्यानंतर आपण काय म्हणतो, SiO2 ही अशुद्धी आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर फेरिक ऑक्साईड म्हणजे Fe2O3 फेरिक ऑक्साईड. त्याच्यानंतर टिटॅनियम ऑक्साईड म्हणजे त्याला आपण टिटॅनियम ऑक्साईडला काय म्हणतो, TiO2. म्हणजे बॉक्साईटमध्ये कोणत्या अशुद्धी असतात, तर सिलिका ही अशुद्धी आहे त्याच्यात, फेरिक ऑक्साईड ही अशुद्धी आहे आणि टिटॅनियम ऑक्साईड ही अशुद्धी आहे. आता ही अशुद्धी दूर करायचं आहे तर कोणत्या पद्धती वापरले जातं, तर त्या पद्धतीचं नाव आहे बेअरची पद्धत किंवा हॉलची पद्धत. डिटेलमध्ये पाहायचं नाही. बॉक्साईटमध्ये ॲल्युमिनियममध्ये मुख्य धातू असतं बॉक्साईटमध्ये ज्या अशुद्धी असतात त्या दूर करून वेगळ्या केल्या जातात. त्या कोणत्या पद्धतीनं, बेअरची पद्धत किंवा हॉलची पद्धत. ह्या सायंटिस्टने ते सांगितले म्हणून त्यांचं नाव दिले. एवढं जरी लक्षात ठेवलं तर खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ॲल्युमिनियमचं महत्त्वाचा धातू बॉक्साईट आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे कार्बनमध्ये दुसऱ्या कार्बन अणूबरोबर सहसंयुज बंध तयार करण्याची जी क्षमता आहे ना, त्याच्यातून एक मोठे रेणू तयार होतात. तर त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला कॅटेनेशन पॉवर असं म्हटलं जातं. हेही माहीत असू द्या. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे इथेनॉल. इथेनॉलला दुसरे एक नाव आहे, तर त्याला डिनॅचर्ड स्पिरिट असं म्हटलं जातं. का मिसळलं जातं, तर हे जे सहज ओळखता यावेत म्हणून त्याच्यामध्ये निळे रंगद्रव्य सुद्धा मिसळले जातात. तर इथेनॉलला डिनॅचर्ड स्पिरिट असंही म्हटलं जातं. परीक्षेला काय दिलं जाईल, टिंब याला डिनॅचर्ड स्पिरिट असं म्हटलं जातं. त्यात मिथेनॉल, प्रोपेनॉल, ब्युटेनॉल असं देतात. परंतु लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला, इथेनॉलला डिनेचर्ड स्पिरिट असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर लोणच्यामध्ये जे परिरक्षक म्हणून जे रिझर्वेटिव्ह म्हणून वापरलं जातं, तर ते फिनेगार असतं. फिनेगार म्हणजेच काय आहे, तर ते ॲसिटिक ॲसिडचंच एक पाण्यातलं बनवलेलं द्रावण आहे. किती टक्के असतं, तर ते 5 ते 8% बनवलेलं द्रावण असतं. त्याच्यानंतर आपण महत्त्वाचं बघतोय ते म्हणजे हाय अर्थ ऑर्बिट. त्याची उंची भूपृष्ठापासून किती असणं गरजेचं आहे. मिडियम अर्थ ऑर्बिट आणि लो अर्थ ऑर्बिट याच्यावर परीक्षेला ना राज्यसेवेला प्रश्न विचारला होता. सिंपल होता, फक्त ज्याला समजतं तेवढं लक्षात घ्या. हाय अर्थ ऑर्बिट म्हणजे काय, की त्या भूपृष्ठापासूनची उंची किती असणं गरजेचं आहे, तर 35,780 किलोमीटरपेक्षा जास्त. हाय अर्थ ऑर्बिट म्हणजे काय, भूपृष्ठापासूनची उंची किती असणं गरजेचं आहे, 35,780 किलोमीटर पेक्षा जास्त. मिडियम अर्थ ऑर्बिट म्हणजे 2,000 किलोमीटर ते 35,780 किलोमीटर यांच्या दरम्यान असेल तर त्याला मिडियम अर्थ ऑर्बिट म्हटलं जातं. आणि लो अर्थ ऑर्बिट म्हणजे काय, भूपृष्ठाची उंची 180 किलोमीटर ते 2,000 किलोमीटर याच्या दरम्यान असेल तर त्याला लो अर्थ ऑर्बिट असंही म्हटलं जातं. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचे 2 पॉईंट, एक म्हणजे अग्निबाण प्रशिक्षण केंद्र कुठे आहेत आणि अवकाश संशोधन केंद्र कुठे आहेत, हे सगळं स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे. माहित आहे का तुम्हाला, तर अग्निबाण प्रक्षेपण केंद्र हे थुंबा, तिरुवनंतपुरम, श्रीहरिकोटा आणि चांदीपूर ओडिशामधले या 3 ठिकाणी आहेत. आणि अवकाश संशोधन संस्था भारतातल्या कुठे आहेत, एक तिरुवनंतपुरमला, एक श्रीहरिकोट्याला आणि अहमदाबादला. तिरुवनंतपुरमला जे अवकाश केंद्र आहे त्याला विक्रम साराभाईंचं नाव आहे. श्रीहरिकोटेला जे अवकाश संशोधन संस्था आहे त्याला सतीश धवन यांचं नाव आहे. आणि अहमदाबादला जे आहे त्याला स्पेस ॲप्लिकेशन सेंटर असं म्हटलं जातं. हा एक पॉईंट आहे. आता महत्त्वाचे पॉईंट 10वीच्या नवीन पुस्तकातले काही फॅक्च्युअल डाटा. त्यातला पहिला येतो अनुवंशिकतेचा संदर्भातला. आधुनिक अनुवंशिकतेचा प्रारंभ कोणी केला, तर त्यांचं नाव आहे ग्रेगर जोहान मेंडेल. ग्रेगर जोहान मेंडेल यांनी आधुनिक अनुवंशिकतेचा प्रारंभ केलेला आहे. त्याच्यानंतर 1902 साली वॉल्टर साल्टन या शास्त्रज्ञानं काय केले, नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्र हे जोड्याच्या स्वरूपामध्ये पाहिली. तोपर्यंत हे कोणालाही माहीत नव्हतं. लक्षात घ्या, वॉल्टर साल्टन, फक्त पाठच करायचं ह्या गोष्टी. वॉल्टर साल्टन यांनी काय केलं, तर नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्र जोड्याच्या स्वरूपामध्ये पाहिली. तोपर्यंत ते कुणालाही माहीत नव्हती. त्याच्यानंतर 1944 साली काही लोक आहेत की त्यांनी काय केलं, तर सर्व सजीवामध्ये काय केलं, सर्व सजीवामध्ये DNA हीच अनुवंशिक सामग्री असते हे सिद्ध केलं होतं. 1944 साली DNA काय असते, सर्व सजीवामध्ये अनुवंशिक सामग्री असते. त्यातला काही अपवाद विषाणू होते. तर हे कोणी सिद्ध केलं, त्या सायंटिस्टची नावं ओसवाल्ड एव्हरी, मॅकलिन मॅकार्थी आणि कॉलिन मॅकलॉइड. नावं खूप अवघड आहेत, परीक्षेसाठी विचारलं जातं, लक्षात ठेवा. सर्व सजीवामध्ये DNA हीच अनुवंशिक सामग्री असतं हे कोणी सिद्ध केलं, ओसवाल्ड एव्हरी, मॅकलिन मॅकार्थी आणि कॉलिन मॅकलॉइड यांनी सिद्ध केलं होतं. त्यामध्ये काही अपवाद होते, ते म्हणजे काही विषाणू होते, तेवढे वगळता 1944 साली. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो ते म्हणजे
काय जीवाणूंच्या पेशीमध्ये DNA द्वारे होणाऱ्या प्रतिसंश्लेषणाची प्रतिकृती तयार केली होती. कधी झाली होती? 1961 साली. कुणी केले? तर फ्रान्समधल्या फ्रँकाईस जेकब जॅक मोनॉड यांनी. फ्रँकाईस जेकब आणि जॉक मेनॉड यांनी जीवाणूंच्या पेशीमध्ये DNA द्वारे होणारी प्रतिसंश्लेषण जे होतं, प्रोटीन सिंथेसिस ज्याला आपण म्हणतो, त्याची प्रतिकृती तयार केली होती. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट येतं तर म्हणजे हरगोविंद खुराना. इथं नाव लिहायचं राहिले, हरगोविंद खुराना. हरगोविंद खुराना. आता अमिनो अम्ल आहेत, ह्या अमिनो अम्लाकरता जे कोडॉन शोधण्याच्या कामामध्ये महत्वाची भूमिका पार पडली, तर त्याचा शोध कोणी लावला? तर हरगोविंद खुराना यांनी लावलेला होता. म्हणजे त्याला आपण सिंथेटिक जीन म्हणतो. 1968 मध्ये त्यांना इतर 2 शास्त्रज्ञांसोबत पुरस्कार मिळाला होता. हरगोविंद खुराना लिहायचं राहिले, ते लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता शेवटचा पॉईंट येतो आपल्या सिलेबसचा किंवा आपल्या लेसनचा, तो म्हणजे कार्बन वयमापन पद्धत. आता कार्बन वयमापन पद्धत हे जे नैसर्गिक कार्बन आहे C14, याच्या जो किरणोत्सर्गी क्षय याच्यावर आधारलेली आहे. आणि हे कुणी विकसित केली? तर त्या सायंटिस्टचं नाव आहे विलार्ड लिबी. विलार्ड लिबी यांनी 1954 मध्ये ही पद्धत विकसित केली. म्हणून त्यांना 1960 मधलं जे रसायनशास्त्रातून नोबेल पारितोषिक दिलं त्याला. या पद्धतीनं काढलेली जी विविध पदार्थांची वय आहे, तर ते रेडिओ कार्बन नावाच्या शोध पत्रिकेमध्ये प्रसारित करण्यात येतं. याच्यावर सुद्धा परीक्षेला MPSC प्रश्न विचारून झालेला आहे. तर या लेसनमध्ये आपण स्टेट बोर्ड मधले काही महत्त्वाचे वन लाइनर जे परीक्षेला खूप इम्पॉर्टंट आहेत ते एक समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप की लेसन तुम्हाला आवडलं असेल. लेसन आवडलं असेल तर जरूर लाईक करा, कारण खूप कमी लाईक मिळत आहेत. जर रिस्पॉन्स मिळत नसेल तर मी अशा प्रकारची सिरीज पूर्णपणे कव्हर करणार नाही. दुसरं म्हणजे लेसन आवडले तर तुमच्या कमेंट द्यायला विसरू नका. एक कमेंट तर मागतोय, जास्त काही मागत नाही. एक कमेंट नक्की द्या आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MPSC ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. सामान्य ज्ञान स्टेट बोर्ड वन लाइनरच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. यावर आपण पहिला भाग कव्हर केला होता, तर आज आपण दुसरा भाग पाहणार आहोत. या भागाला आपण आता सुरुवात करूया. या भागातला पहिला महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे योगर्ट म्हणजे काय. योगर्ट म्हणजे लॅक्टोबॅसिलाई जीवाणूंच्या मदतीनं विरंजन वापरून तयार केलेले जे दही आहे ना, तर त्याला योगर्ट म्हणतात. तर हे स्टेट बोर्डमध्ये आहे असं वाक्य दिले, खूप महत्त्वाचं आहे, लक्षात असू द्या. त्याच्यानंतर आपण पाहणार आहे ते म्हणजे वनस्पतीमधलं लैंगिक प्रजननाचं. तर वनस्पतीमधलं फूल हे जे आहे ना, तर ते लैंगिक प्रजननाचं कार्यात्मक एकक आहे. आता वनस्पतीच्या फुलामधून बाहेरून आतमध्ये क्रमाने एकूण 4 मंडल असतात. त्यातलं सगळ्यात बाहेरचं मंडल असतं ते म्हणजे निदलपुंज किंवा त्याला आपण कॅलेक्स म्हणतो. म्हणजे जो फुलाचा जो हिरवा भाग असतो ना बाहेरचा, तर त्याला निदलपुंज किंवा कॅलेक्स म्हणतो. त्याच्यानंतर आत असतो तो करोला. करोला म्हणजे त्याला आपण दलपुंज म्हणतो. त्याच्यानंतर अँड्रोशियम आणि गायनोशियम. अँड्रोशियमला मराठीत पुमंग म्हणतात आणि गायनोशियमला मराठीमध्ये जायंग म्हणतात. अँड्रोशियम म्हणजे हे नर असलेल्या भाग आहे, म्हणजे पुरुष असलेला भाग त्या फुलामधला, आणि जायंग म्हणजे स्त्री असलेला भाग. आता याच्यामध्ये ना ॲक्च्युली प्रजननाचं कार्य हे अँड्रोशियम आणि गायनोशियम करतात, म्हणजे पुमंग आणि जायंग. म्हणून यांना काय म्हटलं जातं, तर यांना इसेन्शियल व्हॉल्स म्हटलं जातं. इसेन्शियल व्हॉल्स म्हणजे त्यांना आवश्यक मंडल असं म्हटलं जातं. पुमंग आणि जायंग म्हणजे अँड्रोशियम आणि गायनोशियम यांना इसेन्शियल व्हॉल्स म्हटलं जातं. आणि जे निदलपुंज आणि दलपुंज आहे, तर त्यांचं काम काय असतं, तर आतल्या भागाचं संरक्षण करणं, म्हणजे कॅलेक्स आणि करोला. निदलपुंज म्हणजे कॅलेक्स आणि दलपुंज म्हणजे करोला. यांचं कार्य काय असतं, जे आतील मंडल आहे याचं संरक्षण करणं. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, तर ॲक्सेसरी व्हॉल्स असं म्हटलं जातं. म्हणजे इसेन्शियल व्हॉल्स म्हणजे अँड्रोशियम आणि गायनोशियम, त्याला पुमंग आणि जायंग म्हणतात. ॲक्सेसरी व्हॉल्स म्हणजे निदलपुंज आणि दलपुंज, त्याला कॅलेक्स आणि करोला म्हणतात. म्हणजे इसेन्शियल व्हॉल्स आणि ॲक्सेसरी व्हॉल्स हा आपला एक पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे, तो लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे, माहीत आहे का तुम्हाला, या सेक्शनमध्ये दिलेलं आहे. तर पहिलं आहे ते म्हणजे NADH2 आणि दुसरं आहे FADH2. आता प्रत्येक पेशीमध्ये तयार होणारं आणि पेशी श्वसनास मदत करणारे हे 2 सहविकर आहेत असं दिलेलं आहे. NADH2 म्हणजे काय, तर निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. आणि FADH2 म्हणजे फ्लॅविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. तर हे लक्षात असू द्या, NADH2 आणि FADH2 प्रत्येक पेशीमध्ये तयार होणार आणि पेशी श्वसनामध्ये मदत करणारं 2 सहविकर आहेत. स्टेट बोर्ड जे नवीन आलेलं आहेत ना, तर त्याच्यामध्ये माहीत आहे का तुम्हाला, एक सेक्शनमध्ये ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा काही महत्त्वाचा पार्ट की जो तुम्हाला माहीत असणं गरजेचंच आहे, एकदम कन्सेप्च्युअल म्हणजे थेरॉटिकल पार्ट आहे.
पहिलं महत्त्वाचं म्हणजे जे ग्लायकोलिसिस प्रोसेस म्हणतो, ग्लुकोज विघटनाची प्रोसेस, याचा शोध कोणी लावला? तर याचा शोध एकूण 3 शास्त्रज्ञांनी लावलाय. त्यांना EMP पाथवे असे म्हटलं जातं. 3 शास्त्रज्ञ कोणतं? पहिलं महत्त्वाचं शास्त्रज्ञ आहे ते म्हणजे गुस्ताव एम्बडेन. दुसरा आहे ॲटो मेयरहॉफ आणि तिसरा आहे जेकब पार्नोस. या 3 शास्त्रज्ञांनी ग्लायकोलिसिस किंवा त्याला आपण ग्लुकोजचं विघटन याचा शोध लावला. त्यासाठी त्यांनी स्नायूवर प्रयोग केले होते. म्हणून या प्रक्रियेला, ग्लायकोलिसिस प्रक्रियेला काय म्हटलं जातं? EMP पाथवे म्हटलं जातं. ई म्हणजे एम्बडेन जो पहिला महत्त्वाचा शास्त्रज्ञ, एम म्हणजे मेयरहॉफ दुसरा शास्त्रज्ञ आणि पार्नोस म्हणजे जेकब पार्नोस तिसरा शास्त्रज्ञ. यांना EMP पाथवे म्हणजे त्यांचं नाव सुद्धा त्या प्रोसेसला देण्यात आले. म्हणजे ग्लायकोलिसिस प्रोसेसला काय म्हटलं जातं? तर EMP पाथवे असंही म्हटलं जातं. त्याचं रिझन ई म्हणजे एम्बडेन, एम म्हणजे मेयरहॉफ आणि पी म्हणजे पार्नोस. त्यांनी त्याचा शोध लावला म्हणून त्यांना EMP पाथवे असं म्हटलं जातं. हे लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे क्रेब चक्र. आता ट्राय कार्बोक्झिलिक आम्ल चक्र ही जी चक्रीय अभिक्रिया आहे ना, ही कोणी शोधली? तर त्यांचं नाव आहे सर हेन्झ क्रेब. ट्राय कार्बोक्झिलिक आम्लचक्र ही अभिक्रिया कोणी शोधली? तर सर हेन्झ क्रेब यांनी शोधली होती. म्हणून या अभिक्रियेला क्रेब चक्र असं म्हटलं जातं आणि त्यांना 1953 सालचा नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे, हे ध्यानात ठेवा. त्यामुळे क्रेब चक्र म्हणून जे आपण ओळखलं जातो सायन्समध्ये, त्यात ते ट्राय कार्बोक्झिलिक आम्लचक्र ही अभिक्रिया हेन्झ क्रेब यांनी शोधून काढली म्हणून त्यांचं नाव त्याला देण्यात आले. त्याच्यानंतर परीक्षेसाठी असणारा महत्त्वाचा पॉईंट माहीत आहे का तुम्हाला या सेक्शनमधून? ते म्हणजे रुबिस्को नावाचं विकर का चर्चेत आहे? तर वनस्पती पेशी आहेत त्याच्या हरितलवकामध्ये असतं. हे रुबिस्को कुठं असतं? वनस्पती पेशीच्या हरितलवकामध्ये. आणि हे का महत्त्वाचं आहे? तर निसर्गामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारं प्रथिन म्हणजे रुबिस्को. निसर्गामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारं प्रथिन म्हणजे रुबिस्को, की जे वनस्पती पेशींच्या हरितलवकामध्ये असतं. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, हायलाइटेड करून दिलेला आहे स्टेट बोर्डमध्ये. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे स्निग्ध पदार्थापासून आपल्याला किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते? तर ती 9 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. आता आपल्या शरीरामधलं थोडंसं पाहूया. आपल्या शरीरामध्ये साधारणतः पाणी किती असतं? तर ते 65 ते 70% पाणी असतं. आणि प्रत्येक पेशीमध्ये पेशीच्या वजनाच्या किती टक्के पाणी असतं? प्रत्येक पेशीमध्ये पेशीच्या वजनाच्या 70% पाणी असतं. रक्तामध्ये सुद्धा रक्तद्रव्याच्या किती टक्के पाणी असतं? रक्तामध्ये रक्तद्रव्याच्या 90% पाणी असतं. हा 3 फॅक्च्युअल डाटा जाता तुम्ही पाहून घ्या. त्याच्यानंतर एक कन्सेप्ट आहे. पहिला म्हणजे असममित शरीर, अरीय शरीर आणि द्विपार्श्व सममिती. असममित शरीर किंवा असिमेट्रिकल बॉडी, रॅडियल सिमेट्री आणि बायलॅटरल सिमेट्री. आता असिमेट्रिकल बॉडी, असिमेट्रिकल म्हणजे त्यांचा कोणताही छेद जर घेतला कोणत्याही अक्षातून, एखादं शरीर घेतलं त्याच्या कोणत्याही अक्षातून छेद घेतला असता शरीरामध्ये 2 भागांमध्ये विभाजन होऊ शकतं. उभा घ्या, आडवा घ्या, तिरपा घ्या, कसा पण घ्या. तर त्याच्या 2 भागामध्ये त्याचा वेगवेगळे भाग समान भागामध्ये त्याचं विभाजन होतं. तर त्याला असिमेट्रिकल बॉडी म्हणतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं अमिबाचा जर तुम्ही छेद घेतला कसा पण घ्या तर मला त्याचे 2 सिमेट्रिकल बॉडी किंवा 2 सिमेट्रिकल भाग तयार होतात. म्हणून अमिबा, पॅरामेशियम, काही प्रकारचे स्पंज हे असिमेट्रिकल बॉडी किंवा असिमेट्रिकल बॉडीमध्ये ते कन्सिडर होतात. दुसरं असतं ते रॅडियल सिमेट्री. रॅडियल सिमेट्री म्हणजे या प्रकारच्या शरीराच्या बरोबर मध्य अक्षातून घ्यायचा. शरीराचा जो मध्य अक्ष आहे त्याच्यातून कोणत्याही प्रतलामधून जर छेद घेतला तर त्याचे 2 भाग पडतात. त्याचं उदाहरण आहे ते म्हणजे तारामासा. तारामासामध्ये 2 प्रतलातून तुम्ही एक बरोबर भाग घेतला कोणत्या प्रतलातून आणि मध्य अक्षातून तर तुम्हाला त्याचे 2 भाग पाहायला मिळतात. तारामासा तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला ते नक्की समजून येईल. त्याच्यानंतर पुढचा येतो ते म्हणजे बायलॅटरल सिमेट्री. बायलॅटरल सिमेट्री म्हणजे या प्रकारच्या शरीराचा एकच अक्ष असा असतो की ती फक्त त्या अक्षातूनच एक काल्पनिक छेद घेतला ना तर त्याचे 2 समान भाग होतात. त्याला बायलॅटरल सिमेट्री म्हणतात. फॉर एक्झाम्पल मानव घ्या. मानवाचा एक उभाच तेवढा बरोबर कापला तर इकडचा एक भाग इकडचा भाग दोन्ही समान भाग तयार होतात. आडवा कापला तर दोन्ही समान भाग तयार होत नाहीत. म्हणून त्याला आपण कोणत्या गटामध्ये म्हणतो तर बायलॅटरल सिमेट्री म्हणजे एकच असा काल्पनिक छेद असतो की ज्यातून छेद घेतला तर त्याचे 2 समान भाग होतात. म्हणून त्याला बायलॅटरल सिमेट्री असं म्हणतात. मग त्याचं उदाहरण पक्षी पण आहे, बेडूक पण आहे, मासे, कीटक हे सगळे बायलॅटरल सिमेट्रीचे उदाहरण आहेत. या सृष्टीमध्ये जास्त करून तुम्हाला बायलॅटरल सिमेट्री जास्त प्रमाणात पाहायला मिळेल.
त्याच्यानंतर फक्त ब्रॉन्झ हे कोणत्या धातुकापासून, कोणत्या घटकापासून बनलेलं संमिश्र आहे, तर ब्रॉन्झमध्ये तांबे आणि कथील असतं, परंतु तांब्याचं प्रमाण 90% आहे आणि जे कथील आहे त्या कथिलाचं प्रमाण हे 10% आहे. त्यानंतर कथील या धातूचं धातुक म्हणजे कॅसिटराइट. आता हे सुद्धा स्टेट बोर्डमध्ये देण्यात आली, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. कथील या धातूचं धातुक कोणतं, तर कॅसिटराइट हे कथील या धातूचं धातुक आहे. आपल्याला बरंच बाकी कळतं. फॉर एक्झाम्पल सिन्नाबार म्हणतो आपण, HGS, सिन्नाबार म्हणजे HGS, आपण ते पारा या धातुक आहे, पाऱ्याचं. HGS सिन्नाबार हे वेगळं आहे. तसं कॅसिटराइट हे कथील या धातूचं धातुक आहे, हे लक्षात घ्या, कारण स्टेट बोर्डच्या पुस्तकात दिलेलं आहे. त्याच्यानंतर उष्णतेचं SI पद्धतीमधलं एकक कोणतं आणि CGS पद्धतीमधलं एकक कोणतं. उष्णता म्हणजे हीट म्हणतो. हीटचं SI पद्धतीतील एकक आहे जूल आणि CGS पद्धतीतील एकक आहे कॅलरी. जूल आणि कॅलरी. आता धातू आणि अधातू याच्यामधला एक महत्त्वाचा पॉईंट, धातू तुम्ही जर कधी बघितले तर धातू हे मुख्यतः तुम्हाला जनरली स्थायू अवस्थेमध्ये पाहायला मिळतात, परंतु असे दोन धातू आहेत की जे तुम्हाला कक्ष तापमानाला द्रव अवस्थेमध्ये सापडतात. त्यातला पहिला महत्त्वाचा येतो तो म्हणजे पारा आणि दुसरा म्हणजे गॅलियम. पारा आणि गॅलियम हे कक्ष तापमानाला धातूच आहेत, परंतु कक्ष तापमानाला द्रव अवस्थेमध्ये सापडतात. इतर सर्व धातू तुम्हाला स्थायू अवस्थेमध्ये सापडतील. त्याच्यानंतर पुढचं एक कन्सेप्ट आहे ते म्हणजे सामान्य सूत्र, अल्केन, अल्कीन आणि अल्काईन. अल्केनचं काय असतं, CnH2n+2. हे काय अल्केनचं सूत्र आहे. म्हणजे तुम्हाला मिथेनचं सूत्र विचारलं तर पाठ नाही करायचं. मिथेन म्हणजे काय येतो 1 नंबर, म्हणजे C ची किंमत 1%, N, H ची किंमत इथे N टाका, म्हणजे C1, H ला काय होईल 2 × 1 2 + 2 4, म्हणजे CH4 हे काय होईल मिथेनचं सूत्र होईल. म्हणजे अल्केनचं सूत्र काय आहे, अल्केन CnH2n+2 हे अल्केनचं सूत्र आहे. अल्कीन म्हणतो आपण, अल्केन वेगळं, अल्कीनचं सूत्र आहे CnH2n. अल्कीनचं सूत्र आहे CnH2n. अल्काईन बघतो आपण तर अल्काईनचं सूत्र आहे CnH2n-2. 3 घटक सांगतो मी तुम्हाला. अल्केनचं सामान्य सूत्र काय आहे, CnH2n+2. H2n ला +2 आहे खाली, तर ते अल्केनचं सूत्र झालं. अल्कीनचं सूत्र काय झालं, अल्कीन CnH2n, फक्त एवढं, त्याला अधिक वजा काही नाहीये, तर ते अल्कीनचं झालं. अल्काईनचं सूत्र आहे CnH2n-2. हे कशाचं झालं, अल्काईनचं सूत्र झालं. आय होप की हा पॉईंट तुम्हाला कळाला असेल. अल्केन, अल्कीन आणि अल्काईन. त्याच्यानंतर ADH हे हार्मोन संप्रेरक. ADH म्हणजे अँटी डायुरेटिक हार्मोन. हे किडनीमधला संप्रेरक आहे. याच्यामुळं काय होतं, तर जे पाण्याचं प्रमाण आहे ना, तर ते बॅलन्स करण्यासाठी मदत होतं. त्यामुळे ADH खूप महत्त्वाचं आहे. अँटी डायुरेटिक हार्मोन या किडनीमधल्या संप्रेरकामुळं पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवलं जातं. आता आपल्या शरीरामधून जे रक्त आहे ते किडनीमधून दररोज 400 वेळा गाळलं जातं आणि दर मिनिटाला ते किती रक्त गाळलं जातं, तर 150 ml एवढं रक्त गाळलं जातं. आणि आपली जी किडनी आहे ते दररोज किती लिटर द्रव गाळते, 180 ते 190 लिटर द्रव गाळते आणि त्याच्यामधून 1 ते 1.9 लिटर मूत्र तयार होतं. आता वनस्पतीचं वर्गीकरण कोणी दिलं, तर सायंटिस्ट आहे एचर या शास्त्रज्ञानं 1883 साली दिलं. त्यांनी त्याचे 2 भाग केले होते वर्गीकरण करताना. एक म्हणजे क्रिप्टोगामी, दुसरं म्हणजे फॅनरोगामी. क्रिप्टोगामी म्हणजे अबीजपात्री, फॅनरोगामी म्हणजे बीजपात्री. त्याच्यानंतर RH विटाकर जे आहेत, RH विटाकर यांनी अबीजपात्री हे जी उपसृष्टी आहे याचं 3 प्रकारामध्ये वर्गीकरण केलं होतं, 3 प्रकारामध्ये विभाजन केलं होतं. थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. म्हणजे क्रिप्टोगामीमध्ये 3 प्रकार येतात, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. हे 2-3 घटक येतात अबीजपात्री किंवा क्रिप्टोगामीमध्ये. त्याचं वर्गीकरण RH विटाकर यांनी केलं होतं, हे लक्षात असू दे. त्याच्यानंतर कॅन्सर. आता ल्युकेमिया म्हणजे रक्ताचा कॅन्सर म्हणतात, किंवा सार्कोमा म्हणजे संयोजी ऊतीचा कर्करोग असतो. लिम्फोमा म्हणजे लसिका पेशीचा कर्करोग असतो. आता जे स्टायरिन असतं, थर्मोकॉल आपण जे म्हणतो, थर्मोकॉलमध्ये काय असतं, तर ते स्टायरिन असतं. आता याचा जर जास्त वापर केला तुम्ही तर ह्या तुम्हाला लसिका पेशीचा कर्करोग आणि रक्ताचा कर्करोग होऊ शकतो, हे लक्षात घ्या. ॲडिनोमाज म्हणजे ग्रंथीचा कर्करोग, कार्सिनोमा म्हणजे अभिस्तरुतींचा कर्करोग. म्हणजे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सार्कोमा संयोजी ऊती, लिम्फोमा लसिका पेशी, कार्सिनोमा अभिस्तरुती